आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. आता आम्ही प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा किसानवाणी कार्यक्रम. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सुरेश गोळे यांच्यासह मी प्रकाश नावकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. बंधूंनो, करायचे आपला कार्यक्रम सर नक्कीच करूया. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सभी डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. शेतकरी बंधुभगिनींनो, कृषी सल्ल्यामध्ये आज डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याद्वारे प्रसारित यंत्र याविषयी जाणून घेताना आज आपण वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत पंदेकृवी इंजिन चलित सोयाबीन कापणी यंत्राची. एकाच वेळी सोयाबीन पिकाच्या 2 ओळींची कापणी करण्यासाठी हे यंत्र योग्य आहे. पीक कापून ते ओळीत ठेवले जाते, ज्यामुळे पिकाचे पुढील संकलन सुलभ होते. कापणी दरम्यान होणारे एकूण सरासरी नुकसान 3.16%, प्रभावी क्षेत्रक्षमता आणि क्षेत्र कार्यक्षमता अनुक्रमे 0.174 हेक्टर प्रतितास आणि 81.31%. यंत्र वापरण्याचा खर्च 950 रुपये प्रति हेक्टर आणि मनुष्याद्वारे कापणी करण्याच्या पद्धतीपेक्षा कापणी खर्चात 35.38% बचत पंदेकृवी इंजिन चलित सोयाबीन कापणी यंत्राच्या उपयोगामुळे होते. शेतकरी बंधूंनो, आज आहे मंगळवार आणि तुम्ही वाट पाहता आपल्या आवडीच्या कार्यक्रमामध्ये, अर्थातच प्रश्न तुमचे उत्तर आमच्या या कार्यक्रमाचे. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो तुमच्या आवडीचा विषय, अर्थातच कोबी वर्गीय भाजीपाल्यावरील किडींची ओळख आणि व्यवस्थापन. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर S.K. भलकारे, सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. बंधूंनो, आपल्याला माहितीच आहे की कोबी ही लहान थोरांना आपल्या घरामध्ये आवडत असते, म्हणूनच आपण मार्केटमधून मोठ्या आवडीनं ती घेऊन येत असतो. कोबी खायची जर मजा असेल तर ती हिवाळ्यामध्ये, त्यावेळेस घट्ट फुलाचे कोबीचे गड्डे मिळतात आणि ते छानशी लागतेसुद्धा. बऱ्याच जणांना मसाल्यातली कोबी खूप आवडते. बंधूंनो, कोबी हे नाजूक वर्गीय पीक आहे आणि त्यांच्यावरती कीडसुद्धा जास्त प्रमाणात येत असते. त्याचं किडीचं निराकरण कसं करायचं त्याच्याबद्दल आपण आज सरांकडून जाणून घ्या. नमस्कार सर. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर सुनील भलकारे. आज आपण कोबीवर्गीय भाजीपाल्यावरील किडी ओळख व त्यांचे व्यवस्थापन याबद्दल माहिती घेतो आहे. तर कोबीवर्गीय भाजीपाल्यामध्ये कोबी, फुलकोबी, नवलकोल, ब्रोकोली, ब्रुसेल, स्प्राउट मुळा, मोहरी या सर्व भाज्या कोबीवर्गीय आहेत. भारतातील बहुतेक राज्यातून या पिकांची लागवड हिवाळ्यात करतात, पण अलीकडेच या पिकांच्या नवनवीन जाती आणि संकरित वाण उपलब्ध असल्यामुळे
वर्षभर लागवड केली जाते. महाराष्ट्रातील बहुतेक सर्व जिल्ह्यातून या पिकांची लागवड केली जाते. तर या पिकावर प्रामुख्याने मावा, चौकोनी ठिपक्याचे पतंग, कोबीवरील पाकोळी, काळी माशी, कोबी पोखरणारे अळी, उडद्या भुंगेरे या कीटकांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होतो. कीड व्यवस्थापनाची पहिली महत्त्वाची पायरी म्हणजे किडींची ओळख असणे हा गरजेचं आहे. त्यांचा नुकसानीचा प्रकार, त्यांचा जीवनक्रम याविषयी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण कीड व्यवस्थापन योग्य वेळ करून पीक उत्पादनात वाढ होऊ शकते. सर आता आपला एक फोन कॉल आलेला आहे, तो आपण घेऊया. हॅलो, आपला फोन आकाशवाणीमध्ये लागलेला आहे. आपलं नाव सांगा सर्वप्रथम. मी कांबळीचे इथून भाजीपाला उत्पादक शेतकरी केशव भगत बोलतो. बरं बरं 8 एकरवर भाजीपाला आहे. बरं बरं सर मला एक विचारायचं आहे की भलकारे ना की आता वास्तविक पाहता तापमान वाढलेलं आहे, बरोबर आहे. हो हो पण त्याच्यावर मावा आणि फुलकिडे याचा प्रादुर्भाव जास्त आहे. याला कंट्रोल कसं करायचं. आणि दुसरी गोष्ट, या दिवसामध्ये साधारण फुलधारणा कमी व्हायला सुरुवात झाली, याला काय उपाय सुचवतात. हो 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 गोबीचा प्लॉट आहे. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. तर सर उत्तर देतात आपल्या प्रश्नाला. ठीक आहे. हो सर, हो सर. तर आपण सांगितल्याप्रमाणे की आपल्या पिकावर सध्या मावा या किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो आहे. तो मावा या किडीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी सर्वप्रथम चिकट सापळे जर आपण लावले शेतामध्ये तर फार उत्तम आहे. हे चिकट सापळे कसे तयार करायचे आपल्याला की टिनाचा पत्रा घ्यायचा आहे, त्याच्यावर एरंडी तेल किंवा ग्रीस लावून शेतात आपल्याला लावायचं आहे. घरच्या घरीसुद्धा आपण तयार करून त्याला वापरू शकतो. तर हा एक आपल्याला घरगुती उपाय म्हणता किंवा म्हणजे कीटकनाशक न वापरता आपल्याला म्हणजे किडीच्या सुरुवातीच्या काळातच आपण त्याचं नियंत्रण करू शकतो. कारण ह्या पिवळ्या कलरकडं हे जी रस शोषणारी किडी आहे ती आकर्षित होते आणि त्याच्यात चिपकते. पण आपल्याला काळजी हे घ्यायची आहे की चिकट सापळे लावताना आपल्याला पिकाच्या 1 फूट उंचीवर ते चिकट सापळे लावायचे आहे. फुलकिडी जरा जास्त प्रादुर्भाव झाला. मग त्यासाठी तुम्ही जे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे डायमिथॉइड किंवा सायनेंट्रिपॉल मी सांगितल्याप्रमाणे याप्रमाणे तुम्ही जर वापरले तर तुम्हाला निश्चितच फरक जाणवेल. जैविक मध्ये काय सांगाल आपण की म्हणजे साधारण रासायनिक हे जास्त नाही झालं पाहिजे आणि रेसिड्यू बरोबर राहायला पाहिजे आपल्या, याच्याबद्दल काय सांगाल. आता जैविकमध्ये आपल्याकडे व्हर्टिसिलियम लॅकेनी आहे, जी जैविक बुरशी आहे. म्हणजे ही बुरशी जी कीटकांवर वाढते. ठीक आहे, हे वापरू शकतो. पण आपल्याला काय आहे की यासाठी वापरायचा जर असेल तर वातावरणामध्ये आर्द्रता पाहिजे. ठीक आहे, तर सकाळी किंवा संध्याकाळी हे जे व्हर्टिसिलियम लॅकेनी हे जर वापरलं तर मग तुम्हाला कीटकनाशक वापरायची गरज पडणार नाही. मिरची, वांगे याला थोडासा म्हणजे माल कमी लागून राहिला, म्हणजे काय वातावरणाच्या बद्दल आहे का. आता याच्यात कसं आहे की फुलं धरण्याच्या टायमाला जर कीड जर त्याच्यावर आली है ना, तर कीड कसं सूक्ष्म राहते आपल्याला दिसत नाही. तर बऱ्याचशा किडी जे आहे ते जेव्हा पीक फुलावर येते, कोणचा भाजीपाला म्हणा किंवा कोणचं पीक म्हणा, तेव्हा त्यांचा जीवनक्रम किंवा अंड टाकण्याची प्रक्रिया सुरू होते है ना. रस शोषणाऱ्या किडी आहे किंवा मग फळ पोखरणाऱ्या अळ्या आहे, हे आपल्याला अंडी दिली जाते. पीक फुलावर आल्या अंडी देतात आणि अंड्यातून मग ती बाहेर पडलेली अळी फुलं खाते आणि त्याच्यामुळे फुलगळ होते किंवा आपल्याला मग त्याच्यात फळं लागत नाही. तर हा त्याच्यापैकी एक त्याचं कारण असू शकतं. मालधारणा कधी होऊन राहिली डॉक्टर साहेब. हो, त्याच्यापैकी आता बरेच कारणे आहे. पण त्याच्यात जर आपण कीटकांचा विचार केला तर फुल धरण्याच्या टायमाला किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि त्यामुळे फुलं व्यवस्थित न धरल्यामुळे मग आपल्याला उत्पादनात कमी घट येते. वा 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 डॉक्टर साहेब, तुम्ही सांगितलेले उपाय आम्ही करणार आहोत. त्याला आपण आम्हाला भेटले आणि आवडीचा विषय आमच्या भाजीपाल्याची शेती करतो आम्ही, त्याच्यानं आमचा आवडीचा विषय तुम्ही निवडला, बद्दल तुमचा आभारी आहोत. धन्यवाद. बरं, धन्यवाद. सर आता आपण आणखीन एक फोन कॉल आला, तो घेऊया सर. हॅलो, हा कुठून बोलता. मी खरपून बोलतो साहेब. खरपून बोलता. बरं, तुमचं नाव काय म्हटलं. ना बाबूराव पागरूत. बाबूराव पागरूत. बरं, आपला फोन आकाशवाणीला लागलेला आहे. तर आपला आज कोणता प्रश्न आहे. वांगावर म्हणजे पिवळ सण आला बा. बरं सर, यांना वांग्याबद्दल विचारत आहे. थोडीसे त्यात पिवळ सणापणा आहे. बरं बरं, आपल्या या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी
बलकारे सर आले आपल्या स्टुडिओमध्ये, ते उत्तर देतील. हां, परत एकदा आपला प्रश्न सांगा बरं. प्रश्न हा किंवा वांग्याची पेरले मी सर हं, साठी 15-20 झाडं हं. 15-20 झाडं पेरले. बरं, त्याला वांगे येतात पिवळे येतात पिवळे सर त्याचं तुम्ही खत व्यवस्थापन व्यवस्थित केलं आहे का ते पाहावं लागेल. नाही त्याला काहीच दिलं नाही सर आम्ही. हां, त्यामुळेच मग शक्यता आहे की त्याच्यात अन्नद्रव्याची कमतरतेमुळे तो पिवळेपणा येतो आहे. म्हणजे लक्षात दिलं नाही ना. हो, त्यामुळेच होतं आहे ते. फक्त पाणी टाकायचं सर. नाही, त्याच्यावर जर तुम्ही नत्रयुक्त खत वापरलं तर तुम्हाला हा जो पिवळेपणा आहे तो कमी होण्यास मदत होईल. मग खावा की नाही ते नाही, खाण्यास काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. हां हां, फक्त की त्याचा बाजारात भाव थोडा कमी येईल समजा तुम्ही बाजारात विकला तर. बाजारात नेतच नाही ना सर आम्ही. घरी खायला दूध जास्त उरले तर आजूबाजून देतो हं, हं, आणि हं. बैलालाच टाकून देतो. काही प्रॉब्लेम नाही. 80 वर्षाची वय झाली सर माझी, पण आज फोन लागला मला. बरं, धन्यवाद फोन लावल्याबद्दल. हां सर, आपण बोलत होतो किडीबद्दल, तर मध्येच फोन कॉल आला होता, आपण तो घेतला. तर आपण किडीबद्दल आणखीन माहिती सांगाल सर? हो, बरोबर आहे. तर आपल्याला कीड ओळखणं येणं गरजेचं आहे. हं, त्याचा नुकसानीचा प्रकार, त्याचा जीवनक्रम ह्याविषयी जर आपल्याला माहिती असली हं, तर आपण किडीचं नियंत्रण योग्यरित्या करू शकतो आणि आपल्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. त्यामुळे आपण आता जे कोबीवर्गीय भाजीपाल्यावर आजचा जो विषय आहे हां, त्यावर जे महत्त्वाचे येणाऱ्या किडी आहे हं, त्याचा सुरुवातीला आपण त्याची ओळख, त्याचा जीवनक्रम, त्याचे नुकसानीचा प्रकार हे पाहूया. बरं. नंतर एकत्रितपणे आपण मग त्याचं व्यवस्थापनाकडे जाऊया. बरं. तर कोबीवर्गीय भाजीपाल्यावर मावा ही कीड प्रामुख्याने आढळते. तर या बरं. पिकावरील मावा ब्रेव्हिकॉरिन ब्रासिकी हं, आणि लायफिस इरिसेमी या हं. शास्त्रीय नावाने ओळखले जातात. बरं. या कीटकांचे मृद शरीराचे पिल्ले आणि प्रौढ पानाखाली मोठ्या संख्येने आपल्याला आढळतात. बरं. पिल्लांची लांबी 1.5 मिलीमीटरपर्यंत लांब असतं. हं, ते हं. पिवळसर हिरवे असतात. बरं. प्रौढ 2 मिलीमीटरपर्यंत लांब वाढतो हं, आणि हे पिल्ले आणि प्रौढ पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे बरं. काय होतं की पाने निस्तेज होतात बरं. आणि सोबतच ते काय करतात हे कीटकं की त्याच्या शरीरातून चिकट मधासारखा पदार्थ बाहेर टाकतात. बरं. आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला चिकटा आपल्याला दिसतो पानांवर. त्या चिकट्यावर मग काळी बुरशी वाढते हं, आणि पिकाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर त्याचा गंभीर परिणाम होतो. बरं. या पानांची कर्बग्रहणाची क्रिया मंदावते. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते, परिणामी उत्पन्न कमी होते. ह्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला ऑक्टोबर ते मार्च महिन्यात जास्त होतो. बरं. आणि असं जर आपण पाहिलं की पाऊस पडून गेल्यानंतर कोरडे हवामान जो येतो, कोरडे हवामान सुरुवात जे होते, हं, हं, हं. हे वातावरण त्या किडीस वाढीच्या याला कारणीभूत ठरते. बरं. तर यानंतर दुसरी महत्त्वाची पीक जी आहे कोबीवर्गीय भाजीपाल्यावरती आहे चौकोनी ठिपक्याचं पतंग. हां. तर ही कीड जवळजवळ सर्व कोबीवर्गीय भाजीपाल्यावर नुकसान करणारा आपल्याला आढळते. बरं. या कीटकांची अंडी आपल्याला पिवळसर पांढरे असतात. त्याच्यावर थोड्या हिरव्या छटा असतात. हं, हं, पूर्ण वाढलेली अळी 8-12 मिलीमीटर लांब असते हं. आणि त्या अळीचा रंग पिवळसर हिरवा असतो. असं. अळ्या आपल्याला गड्ड्यात आणि पानावर आढळतात. याचा कोस जर आपण पाहिला तर तो काळसर तपकिरी रंगाचा असतो. पतंग 10 मिलीमीटरपर्यंत लांब असतो. भुरकट तपकिरी रंगाचा असतो बरं. आणि याला चौकोनी ठिपक्याचा पतंग म्हणून ओळखलं जातं. का? हं. कारण याचं की याच्या 2 पंखाच्या आतील कडांना हं, हं. त्रिकोणी लांब पांढरे ठिपके असतात बरं. आणि पतंग जेव्हा झाडावर बसतो तर हं. जेव्हा पंख बंद असतात तर हं. वरील बाजूने आपण पाहिल्यास ते ठिपके चौकोनी दिसतात. बरं. म्हणून याला आपण चौकोनी ठिपक्याचा पतंग असं म्हणतो. इंग्रजीत याला डायमंड बॅक म्हणून ओळखलं जातं. हं, हं. मागील पंख भुरकट असतात आणि त्याच्या मागील पंखावर केसांची लव असते. हं. तर जेव्हा ह्या किडी अंड्यातून बाहेर पडतात म्हणजे याच्या अळ्या जेव्हा बाहेर पडल्यावर हं. त्या सर्वप्रथम पानावरील पापुद्रा खातात बरं. आणि नंतर मग ते गड्ड्यात शिरून गड्डा पोखरतात. हां. आणि जर प्रादुर्भाव जास्त असेल तर ही कीड पूर्ण पान खाते. फक्त पानाच्या शिरा शिल्लक राहतात. हं. पूर्ण पानाची चाळणी होते. त्यामुळे काय होते की गड्डे भरत नाही. हं. पर्यायाने उत्पन्नात घट येते. या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला फेब्रुवारी ते मार्च आणि एप्रिल ते ऑगस्ट या महिन्यात जास्त होतो. बरं. या किडीसुद्धा कोरडे हवामान हे कोरडे हवामान जर असलं तर हे ह्या वाढीसाठी या किडीच्या वाढीसाठी पोषक ठरतं. सर, त्यानंतर जी महत्त्वाची कीड आहे हे पाकोळी म्हणून आपण संबोधतो तिला. तर बरोबर ती आहे. पण फार महत्त्वाची आहे. तर त्याबद्दल काय आपल्याला सांगता येईल? हो, तो कोबीवरील पाकोळी ही कीडसुद्धा महत्त्वाची आहे. ही किडीचं जर प्रादुर्भाव जास्त असला तर आपल्याला फार मोठे नुकसान होतं. तर याला आपण पायरिस ब्रॅसिकी आणि पायरिस रॅपी हं.
या शास्त्रीय नावाने ओळखलं जातो. ही कीड कोबीवर्गीय भाजीपाला जसं कोबी आहे, फुलकोबी आहे, मुळा आहे, सुरण आहे, मोहरी आहे, या सर्व पिकांचे नुकसान करताना आढळते. बरं. याच्या आता अंडीपासून आपण जर ओळख आपल्याला असली तर आपल्याला नियंत्रण सोपं जातं. त्यामुळे थोडं आपण अंडी, अळी या अवस्थासुद्धा पाहूया. बरं, बरं. तर अंडी 1 मिलीमीटरपर्यंत लांब, हं, पिवळ्या रंगाची ह्या किडीची अंडी असतात. हं, हं. अळी 38 ते 44 मिलीमीटर लांब वाढते. बरं. तिचा रंग निळसर हिरवा असतो. हं, अंगावर काळे ठिपके आणि पिवळे पट्टे दिसतात. बरं. या किडीचा कोश पिवळसर हिरवा असतो. त्याच्यावर सुद्धा काळे ठिपके असतात आणि जो प्रौढ आहे तो पांढऱ्या रंगाचा असतो. ह्या किडीची अळी जेव्हा अंड्यातून बाहेर पडते तर ती आदाशीपणाने पाने आणि गड्डा खाते. बरं. त्यामुळे पानांची पूर्ण चाळणी होते. हं, ह्या किडीचे प्रमाण जर जास्त असलं हं, तर आपल्याला फार मोठे नुकसान होते. हं. या किडीचा जो प्रादुर्भावाचा काळ आहे तो सप्टेंबर ते एप्रिल या काळात ती कीड आपल्याला मोहरीवर आढळून येते. सर आता मोहरीचं नाव काढलं तुम्ही तर मोहरील काळी माशीसुद्धा ही एक प्रकारची कीड आहे आणि ही सुद्धा खूप नुकसान करते आपल्या गोबीवर्गीय पिकाचं. तर त्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? हो. तर या माशीचं शास्त्रीय नाव जर पाहिलं तर त्याला आपण ॲथेलिया प्रॉक्झिमा असं म्हणलं जातं. हं, हं. या किडीचं आवडीचं यजमान पीक म्हणजे मोहरी आणि मुळा. बरं. पण सोबतच ती आपल्याला कोबी, फुलकोबी, नवलकोल या पिकांवर सुद्धा काही दिसून प्रमाणात येते. आढळते. तर हिचं नावासारखंच हिचा जो रंग आहे तो काळ्या रंगाचा आहे. हं, हं, हं. या किडीच्या अळ्या ज्या आहेत त्या काळ्या रंगाच्या असतात. त्या आपल्याला पानांवर मोठ्या संख्येने नुकसान करताना आढळतात. बरं. या किडीच्या अळीला जर तुम्ही स्पर्श केला तर ती शरीराचे वेटोळे करते आणि जमिनीवर निपचित पडून राहते हं, न हालचाल करता. हं, हं. तर ही तिची ओळख आहे. बरं. पूर्ण वाढलेली अळी 16 ते 20 मिलीमीटरपर्यंत लांब असते. हं, हं. तर याचा प्रौढ आपल्याला 8 ते 12 मिलीमीटरपर्यंत लांब आढळतो. याचे प्रौढ जो आहे त्याचे पंख काळसर असतात, शरीर नारंगी रंगाचे असते. तर ही त्याची ओळख. बरं. आता नुकसानीचा प्रकार म्हणजे की अंड्यातून अळ्या बाहेर पडल्यावर त्या कोवळी पाने खातात. हं, नंतर मोठ्या अळ्या सर्व पाने खायला सुरुवात करतात. हं, आणि असा एक काळ येतो की त्याचं नियंत्रण जर आपण केलं नाही तर रोपास पाने शिल्लक राहत नाही, हं. फक्त शिरा शिल्लक राहतात. बरं. आणि ह्या काळ्या माशीच्या अळीचं नुकसानीचा प्रकार जो येतो सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला आपल्या पिकावर जास्त प्रमाणात ते दिसून येतात. हं. आणि ही कीड जर आपण नियंत्रण केली नाही तर आपल्याला 60 ते 70% उत्पादनात घट होऊ शकते. म्हणजे खूपच प्रमाणात नुकसान होऊ शकतं सर. हो, नाही का? बरोबर आहे. 60 ते 70% म्हणजे खूप मोठा भाग झाला. दुसरी कीड आहे. कोबी ती- पोखरणारी अळी आहे. हां, तर ती आहे तर त्याबद्दल सांगा ना. हो. तर ह्या किडीचे अस्तित्व आपल्याला जगभर आढळते. हं. हिला आपण हेल्युला अँडॅलिस या नावाने शास्त्रीय नावाने ओळखले जाते. बरं. ह्या किडीचे यजमान पिके कोबी, फुलकोबी आहे, नवलकोल आहे, हे सगळे कोबीवर्गीय भाजीपाला याच्यावरती आढळते. ते ह्या किडीची अळी जेव्हा अंड्यातून बाहेर पडते ती सुरुवातीला पाने पोखरते. हं. त्यामुळे पानांवरील आणि खालील आवरण फक्त शिल्लक राहते. त्यानंतर ह्या किडीची अळी तिसऱ्या अवस्थेत पानांच्या आणि देठाच्या वरील पापुद्रा खाते. बरं. ह्या अळी जर आपण शेतात पाहिली की याच्या शरीरावर रेशीम धाग्याचे आवरण असते. हं, ही त्याची हं. ओळख आहे. हं. आणि शेवटच्या अवस्थेतील अळी नंतर खोडात शिरून खोड पोखरते आणि त्यामुळे काय होतं की प्रादुर्भाव झालेल्या रोपास गड्डे भरत नाहीत. हं, हं, हं. तर ह्या प्रकारे फार मोठं नुकसान ही कोबी पोखरणारी अळी करते. बरं. सर आता उडत्या भुंगेरी म्हणून सुद्धा एक कीड आहे. तर ती पण हो, बरोबर आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान करतो. त्याबद्दल सांगा ना. हो. तर कोबीवर्गीय पिकावर उडद्या भुंगेरे फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला आढळून येतात. हं, हं. याच्या 2-3 जाती आपल्याकडं ह्या आढळतात. ज्यापैकी आपल्याला फायलोट्रिट्रा क्रुसिफेरी हं. या नावाने ओळखली जाणारी जात आपल्या भागात जास्त आढळते. बरं. तर ह्या किडीचं ओळख म्हणजे की याचे प्रौढ जे आहे हं. प्रौढ भुंगेरे लांबट गोलाकार 2 मिलीमीटरपर्यंत लांबीचे आपल्याला आढळून येतात. त्यांचा रंग काळा असतो. पंखावर निळसर छटा असतात. हं, हं. त्यामुळे काय होतं की पंख चमकतात. बरं. आणि ही कीड आपल्याला इकडून तिकडं उड्या मारताना दिसते. त्याला कारण काय आहे की त्याचे मागचे 2 पाय आहे ते जाड असतात हं, हं. आणि त्याच्यामुळे ते शक्य आहे की ती इकडून तिकडे उड्या मारते. हं, हं. तर ह्या किडीची जी अळी आहे हं. ती पिकांच्या मुळांवर जगते. मुळं खातात ते अळ्या. हं. परंतु त्या अळीमुळे आपल्याला जास्त नुकसान होत नाही. बरं. मात्र प्रौढ भुंगेरे पिकांची कोळी पाने खातात. हं, हं. आणि विशेषतः जे रोपवाटिकेत जर यांचा प्रादुर्भाव जास्त झाला हं. तर आपल्याला फार मोठं नुकसान संभवते. बरं, बरं. सर आता खूपच छान पद्धतीने तुम्ही या किडींची ओळख सांगितली. सोबतच किडे कशा प्रकारे असतात, त्यांची ओळख
आणि त्याच्यावरती नियंत्रण कशा पद्धतीनं केलं जाईल याचीसुद्धा तुम्ही माहिती सांगितलीत. सर, जाता जाता एकात्मिक कीड व्यवस्थापनाबद्दल थोडक्यात सांगा ना. हो. तर आताच आपण शेतकरी बांधवांनी फोन केला होता की त्यांचंसुद्धा म्हणणं होतं की आम्हाला कीटकनाशक नाही फवारायचं, आम्हाला जैविक सांगा. बरोबर आहे, बरोबर. तर शेतकरी बंधूंनो, पिकांवर किडीच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा अवास्तव व अविवेकी वापरामुळे हम्म, किडींमध्ये कीटकनाशकांप्रती निर्माण होत असलेली प्रतिकार क्षमता, हम्म, मित्र कीटकांचा विनाश, वातावरण प्रदूषण हम्म, आणि आपण सांगितल्याप्रमाणे आपण भाजीपाला जेव्हा खातो त्या भाजीपाल्यामध्ये कीटकनाशकांचे उरलेले अंश असतात. बरोबर आहे. त्यामुळे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतो. हम्म, हम्म, यासारखे अनेक प्रश्न आज जगाला भेडसावीत आहेत. हम्म, आणि त्यामुळे सगळे जे शेतकरी आहेत किंवा त्याच्यावर काम करणारे जे सायंटिस्ट आहेत हम्म, ते सगळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून आपल्याला कीड नियंत्रण कसं करता येईल यावर त्यांचा जोर असतो. बरं. म्हणून रासायनिक कीटकनाशकांशिवाय इतर कीड व्यवस्थापनाच्या पद्धतीचा अशा रीतीने एकत्रित वापर करायचा आहे आपल्याला हम्म, की जेणेकरून त्या परस्परास पूरक राहून बरं. परिणामकारक ठरू शकतील. तसेच याद्वारे आपल्याला रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमीत कमी करणे शक्य होऊ शकते. पीक लागवडीच्या वेळीपासून कीड व्यवस्थापनाचे उपाययोजना करणे गरजेचे आहे, म्हणजे एकात्मिक कीड व्यवस्थापन थोडक्यात. तर यात एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये मी सांगितल्याप्रमाणे की सुरुवातीपासून म्हणजे मग आता लागवडीच्या वेळी. तर आजचा आपला विषय जो आहे तो कोबीवर्गीय भाजीपाला. तर यामध्ये आपण कोबी किंवा फुलकोबी लावण्यापूर्वी मुख्य पिकाच्या 25 ओळीनंतर 2 ओळीत मोहरी पेरावी. हम्म, तर मोहरी हे पीक आपल्याला ट्रॅप क्रॉप म्हणून यूज होऊ शकते. बरं. ठीक आहे. तर यासोबतच आपल्याला पुनर्लागवडीच्या वेळी जे रोपं आहे आपले ते ट्रायकोडर्मा 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या द्रावणात 2 तास बुडून नंतर ती शेतामध्ये लावली पाहिजे. ठीक आहे. तर या अशा टप्प्याटप्प्याने आपल्याला किडींचं नियंत्रण करणं गरजेचं आहे किंवा नियंत्रणासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर हे झाले लागवडीच्या वेळी. आता लागवडीनंतर तर सर्वप्रथम आपल्याला शेतामध्ये पक्ष्यांच्या थांब्यासाठी काठीचे मचाण लावायचे आहेत. यामुळे याच्यावर पक्षी बसतील आणि ते कीड वेचून खातील. त्याचप्रमाणे सुरुवातीला रस शोषणाऱ्या किडी येतात, त्यासाठी आपल्याला पिवळ्या पत्राचे सापळे लावायचे आहेत. त्याच्यावर एरंडी तेल किंवा ग्रीस लावायचं आहे. या पिवळ्या पत्राचे सापळ्यांकडे रस शोषणाऱ्या किडी आकर्षित होतील आणि त्याच्यावर चिपकतील आणि आपलं नियंत्रण आपल्याला मिळू शकेल. हम्म, तसेच त्यानंतर आपल्याला काही किडींसाठी आपल्याला सापळे, कामगंध सापळे बाजारात उपलब्ध आहेत. कोबीवर्गीय भाजीपाल्यावर आपल्याला जो आपण चौकोनी ठिपक्याचा पतंग पाहिला आहे, तर यासाठी बाजारामध्ये कामगंध सापळे आपल्याला बाजारात मिळतात. तर ते आपल्याला शेतात लावायचे. फक्त ते लावताना आपल्याला काळजी घ्यायची की ते पिकाच्या 1 फूट उंचीवर राहतील असे आपल्याला लावायचे आहेत. आणि त्याच्यामधला जो गंध आहे, ल्यूर आहे, तो आपल्याला 15 दिवसांनी बदलायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला टप्प्याटप्प्याने आपल्याला नियंत्रणाच्या उपाययोजनाच्या आहे. तर यासाठी आपल्याला कोबीचे गड्डे धरण्यापूर्वी पहिली फवारणी आपल्याला बीटी 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून संध्याकाळच्या वेळेस फवारायची आहे. त्यानंतर आपल्याला दुसरी फवारणी पुनर्लागवडीनंतर 45 दिवसांनी करायची आहे. त्यामध्ये आपण निंबोळीचा अर्क वापरू शकतो. आणि हे सर्व करतानासुद्धा आपल्याला जर आढळून आलं की कीड नियंत्रण योग्यरित्या अपेक्षितप्रमाणे झालेलं नाही आहे, तर आपल्याला मग रासायनिक कीटकनाशक वापरायचे आहे. त्यामध्ये आपण आता एका आपल्या शेतकरी बांधवांनी प्रश्न विचारला होता मावासाठी. तर माव्यासाठी डायमिथॉइड आहे. चौकोनी ठिपक्याच्या पतंग जर प्रादुर्भाव आढळला तर त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या काळात ब्युवेरिया बॅसियाना वापरू शकतो. आणि त्याच्यानेसुद्धा नियंत्रण आपल्याला अपेक्षित मिळालं नाही तर मग स्पिनोसॅड हे कीटकनाशक आहे, त्याचं 12 मिली 10 लिटर पाण्यातून फवारणी करायची आहे. कोबीवरील खोडकिडा आहे, त्यासाठी आपण किनॉल्फॉस वापरता येतो. त्याचे जे 40 ml प्रति 10 लिटर पाण्यातून आपल्याला क्विनॉल्फॉस फवारणी करायचा आहे. तर याप्रमाणे जर आपण टप्प्याटप्प्याने एकात्मिक कीड व्यवस्थापनाची उपाययोजना केला तर आपल्याला निश्चितच कीड नियंत्रण यशस्वीरित्या करून आपण आपल्या उत्पादनात वाढ करू शकतो. धन्यवाद. नक्की सर, तुम्ही जे मार्गदर्शन केलं ते खूप लाख मोलाचं आहे. सर, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना जी अनमोल अशी माहिती दिली त्याबद्दल अकोला आकाशवाणीतर्फे ज्या शेतकरी बांधवांनी आपल्याला फोन कॉल केल्यात त्यांच्याबद्दल आणि आपण इथे आलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. आताच आपण प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कार्यक्रम ऐकलात आणि याच्या कार्यक्रमाचा विषय होता कोबीवर्गीय भाजीपाल्यावरील किडींची ओळख आणि व्यवस्थापन.
आणि मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ होते डॉक्टर एस के भलकारे, सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. कार्यक्रमात आता ऐकूया डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या हवामानशास्त्राकडून प्राप्त आजचं हवामान ऐकूया. कमाल तापमान 34.8 तर किमान तापमान 17.9 एवढं नोंदवण्यात आलं. प्रखर सूर्यप्रकाश 8.3 तास, हवेचा तासी वेग 1.6 किलोमीटर प्रति तास, हवेतील आर्द्रता सकाळी 65% तर दुपारी 21% एवढी नोंदवण्यात आली. बाष्पीभवनाचा वेग 6.4 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आला. आतापर्यंतचा एकूण पाऊस 863.5 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आला. आताच आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या हवामानशास्त्राकडून प्राप्त आजचं हवामान ऐकलात. आता ऐकूया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडनं प्राप्त आजचे शेतमालाचे बाजारभाव. हे बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल 1350 रुपये ते 1300 रुपयेच, आवक 5 क्विंटल. गहू लोकल 2200 रुपये ते 2275 रुपये, आवक 117 क्विंटल. उडीद 4500 रुपये ते 4500 रुपयेच, आवक 2 क्विंटल. तूर 4200 रुपये ते 8280 रुपये, आवक 3331 क्विंटल. हरभरा 5000 रुपये ते 5490 रुपये, आवक 2019 क्विंटल. हरभरा पांढरा 5015 ते 5495 रुपये, आवक 24 क्विंटल. कापूस 8010 रुपये ते 8010 रुपयेच, आवक 3497 क्विंटल. सोयाबीन 5000 रुपये ते 5255 रुपये, आवक 744 क्विंटल. शेतकरी बंधूंनो, आताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडनं प्राप्त आजच्या शेतमालाचे बाजारभाव ऐकलेत. हे बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे होते. शेत तिथे पौष्टिक तृणधान्याची शेती, राही आरोग्याची चाबी हाती. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. खरं 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. बंधूंनो, याबरोबरच आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुद्धा वेळ संपली आहे. तेव्हा प्रकाश नावकारला द्या रजा. नमस्कार. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रम ऐकला. तर सादर करते होते सूरज घोळे. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. आताच आपण आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून शेतकरी बांधवांसाठीचा किसान वाणी कार्यक्रम ऐकलात.